राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह या दोन्ही गोष्टी अजित पवारांना देण्याचा निर्णय काल निवडणूक आयोगाने घेतलाय। शरद पवार गटाला त्यांचं नाव आणि चिन्ह दोघांपैकी काहीच मिळालेलं नाही। निवडणूक आयोगाने एकूण 141 पानी निकाल पत्रात नेमकं काय म्हटलंय आपण समजून घेऊया आजच्या गल्ली टू दिल्ली या एपिसोड मधून। नमस्कार, मी सोमेश कोलगे, कॅमेऱ्यावर आहेत हसन। तुम्हा सगळ्यांचं आजच्या एपिसोड मध्ये मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की शरद पवार विरुद्ध अजित पवार या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने जो निकाल दिलाय तो नेमका कशाच्या आधारे दिलाय, निवडणूक आयोगाच्या निकालांचे मापदंड कोणते आहेत, निवडणूक आयोगाचा निकाल नेमकं काय म्हणतोय आणि अजित पवारांची बाजू का वरचढ ठरली व शरद पवारांची बाजू ही कुठे कमकुवत ठरली, किंबहुना आजही शरद पवारांच्या बाजूनी भविष्यात अपिलात जाताना कोणकोणते मार्ग असू शकतात, तर अजित पवारांच्या बाजूनी काय काय मार्ग आहेत, या सगळ्याची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत। मित्रांनो, पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायला हवं थोडक्यात की एकूण निवडणूक आयोगाच्या या सगळ्या इलेक्शन सिंबल आणि नावाबाबत जी ट्रिपल टेस्ट ऍप्लिकेबल केली जाते ती काय आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल। 1971च्या दरम्यान काँग्रेसमधील एका डिस्प्यूटवरून सादिक अली यांनी दाखल केलेल्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला। सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये ज्यावेळी निवडणूक चिन्हाबाबत आणि पक्षाच्या नावाबाबत जर दोन गट निर्माण झाले, त्यांच्यात वाद तयार झाले, तर काय केलं पाहिजे, कशा प्रकारे निर्णय केला पाहिजे याविषयीची मार्गदर्शक तत्व या सुप्रीम कोर्टाच्या सादिक अली जजमेंटमध्ये आहेत। त्या मार्गदर्शक तत्वांनुसार ट्रिपल टेस्ट म्हणजे 3 टेस्ट ऍप्लिकेबल केल्या पाहिजेत। उदाहरणार्थ, कोणताही एखादा राजकीय पक्ष हा जर फुटला, त्यामध्ये 2 व्यक्ती उभ्या राहिल्या, 2 गट तयार झाले आणि दोघांचाही त्या पक्षाच्या नावावर आणि जर चिन्हावर दावा असेल, तर पहिल्यांदा सादिक अली जजमेंटची जी ट्रिपल टेस्ट आहे ती आपल्याला असं सांगते की तुम्ही पक्षाची ध्येय आणि उद्दिष्ट याबाबत एक असेसमेंट केली पाहिजे की ध्येय आणि उद्दिष्ट नेमकी कोण पाळत होतं आणि ध्येय उद्दिष्टांचं पालन कोणाकडून झालेलं नाहीये। त्यामुळे या आधारावरती जर निर्णय करता आला तर पक्ष नेमका कोणाचा आहे किंवा सध्या या पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाला दिलं गेलं पाहिजे याविषयीची ही पहिली टेस्ट होती, जी सादिक अली जजमेंट मधली फर्स्ट टेस्ट आहे। सेकंड टेस्ट म्हणजे ट्रिपल टेस्ट मधली ती अशी की पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन, संबंधित राजकीय पक्षाची जी घटना आहे त्या घटनेचं पालन कोणी केलंय आणि त्या घटनेचं पालन करून सध्या कोणताही राजकीय पक्ष हा नेमका कोणत्या गटाच्या ताब्यात आहे याविषयीचा आपण निर्णय विचार केला पाहिजे। आणि मग त्यानंतर इलेक्शन कमिशननी ज्यांचा घटनेनुसार, राजकीय पक्षाच्या घटनेनुसार त्या पक्षावर अधिकार असेल त्यांना नाव आणि चिन्ह दिलं पाहिजे, अशी ही सेकंड टेस्ट आहे। ट्रिपल टेस्ट मधली जी तिसरी टेस्ट आहे, जी सादिक अली जजमेंट मधली अतिशय महत्त्वाची टेस्ट ठरते की आजपर्यंत जवळपास अनेकदा ज्या राजकीय पक्षांच्या बाबतीत अशा प्रकारे निर्णय घेण्यात आले, त्या सर्व राजकीय पक्षांच्या बऱ्यापैकी ज्यावेळी 2 गट पडल्यानंतर कोणाला तरी चिन्ह किंवा नाव मिळालं असेल तर ते या तिसऱ्या टेस्टच्या आधारे मिळालं। पहिल्या 2 टेस्ट फेल गेल्यानंतर तिसरी टेस्ट जी ऍप्लिकेबल केली जाते ती आहे की एकूण किती लोकप्रतिनिधींची संख्या कोणासोबत आहे। ज्यावेळी 2 गट पडले असतील एका राजकीय पक्षात, तर मग कोणत्या गटासोबत जास्त लोकप्रतिनिधी आहेत त्यानुसार निर्णय करायला हवा, असं सादिक अली जजमेंट हे सुप्रीम कोर्टाच्या निकाल पत्रात म्हटलेलं आहे। त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या प्रकरणातही ही ट्रिपल टेस्ट लावण्यात आली आणि या ट्रिपल टेस्टनुसार त्यांनी पहिल्यांदा जे म्हटलेलं आहे, जे एकूण संपूर्ण निकाल पत्रामध्ये सर्वात शेवटी आहे, जवळपास 134व्या पॅरेग्राफ नंबरमध्ये, त्यामध्ये असं म्हणतं, निवडणूक आयोग असं म्हणतात की प्रत्यक्षात शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील या दोघांपैकी कोणीही पक्षाची ध्येय आणि उद्दिष्ट याविषयी आम्ही त्याचं पालन करतोय किंवा विरोधी पक्षांनी त्याचं पालन केलं नाहीये किंवा आमच्या विरोधात जो गट आहे, म्हणजे उदाहरणार्थ शरद पवार गटानेही असा दावा केला नाही की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय उद्दिष्टांचं पालन करतोय किंवा त्यांनी असाही दावा केला नाही की अजित पवार गट हे पालन करत नाहीये ध्येय उद्दिष्टांचं। दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाने सुद्धा असा दावा केला नाही
की शरद पवार गट ध्येय उद्दिष्टांचं पालन करत नाही किंवा आम्ही ध्येय उद्दिष्टांचं पालन करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि ही त्याची ध्येय उद्दिष्ट आहेत, अशा प्रकारचे कोणतेही दावे प्रतिदावे आले नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोग म्हणतोय की सादिक अली जजमेंटनुसार पहिली टेस्ट फेल गेली, मग दुसरी टेस्ट आम्ही ऍप्लिकेबल केली. ती दुसरी टेस्ट आहे पार्टी कॉन्स्टिट्यूशनची. आता शिवसेनेच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की कॉन्स्टिट्यूशन शिवसेनेचं रेकॉर्डवर आलंच नव्हतं किंवा निवडणूक आयोगाकडे नव्हतंच असं म्हटलं गेलंय. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत मात्र तसं नाहीये. बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेचं पालन केलं असा दावाही दोन्ही गटांकडून करण्यात आला होता. पण यावर निवडणूक आयोगाने काय म्हटलंय ते फार महत्त्वाचं आहे, ते आपण बघितलं पाहिजे. निवडणूक आयोग असं म्हणतो की या दोन्ही गटांनी आपल्या संविधानाचं, पक्षाच्या संविधानाचं पालन केलंच नाही. त्यामुळे या दोन्ही गटांपैकी कोणीतरी पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनचं पालन केलं असं म्हणता येत नाही आणि त्यामुळे सेकंड टेस्ट सुद्धा फेल जाते. आता सगळ्यात महत्त्वाची ज्या आधारे निवडणूक आयोगाने निष्कर्ष काढलाय की अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं गेलं पाहिजे, तर ती तिसरी टेस्ट म्हणजे कोणासोबत किती लोकप्रतिनिधी आहेत याविषयीची टेस्ट आहे. आणि या टेस्टनुसार एकूण साधारण 81 लोकप्रतिनिधी, लोकसभा, राज्यसभा, नागालँड, अन्य राज्य आणि महाराष्ट्रातली आमदार, विधान परिषदेचे आमदार असे सगळे मिळून जवळपास 81 लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्ष संघटनेत होते. आणि त्यापैकी सर्वाधिक लोकप्रतिनिधींचा पाठिंबा हा अजितदादांच्या गटाला असल्यामुळे निवडणूक आयोगाने असं म्हटलंय की अजित पवारांना आम्ही घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव या दोन्ही गोष्टी अजित पवारांना देत आहोत असं निवडणूक आयोगाने आपल्या निकालपत्रात म्हटलंय. आता एक मूळ मुद्दा या सगळ्यात, ज्या आधारे आता शरद पवार गटाची बाजू कदाचित स्ट्रॉंग होऊ शकते अपिलामध्ये, तो मुद्दा असा की शरद पवार गटाच्या बाजूने असा युक्तिवाद करण्यात आला की 1971 साली ज्यावेळी सादिक अली जजमेंट आलं सुप्रीम कोर्टाचं, हा निकाल आला सुप्रीम कोर्टाचा, तेव्हा घटनेमध्ये 10वी अनुसूची नव्हती आणि पक्षांतर बंदी कायदा सुद्धा अस्तित्वात आला नव्हता. आत्ताच्या परिस्थितीत पक्षांतर बंदी कायदाही अस्तित्वात आलाय आणि घटनेतही 10वी अनुसूची आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत काय केलं गेलं पाहिजे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे हा जो खटला होता, त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय त्या निकालात त्यांनी असं म्हटलं की इतर अनेक फॅक्टर्सचाही विचार केला पाहिजे, संघटनात्मक आघाड्यांमध्ये कोणाकडे बाजू भक्कम आहे त्याचाही विचार करायला हवा आणि मग या सगळ्याचा सारासार विचार व्हायला हवा. एक फक्त मेजॉरिटी एखाद्या लोकप्रतिनिधींची एका पक्षासोबत असेल आणि समजा त्या विरोधात दुसरा गट असेल, त्या गटाला जर पॉलिटिकल पार्टी दिली गेली निवडणूक आयोगाकडून आणि जर ज्यांच्याकडे मेजॉरिटी आहे त्यांचे आमदार हे अपात्र ठरले त्यामुळे, तर या सगळ्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा दोन्ही केसेस सुप्रीम कोर्टाने कन्सिडर केल्यात की जर असं झालं तर काय होऊ शकतं, तसं झालं तर काय होऊ शकतं. त्यावर सुप्रीम कोर्ट म्हणाले की इतर सगळ्या विषयांचाही विचार करावा. या आधारे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कदाचित दावा करू शकेल की आमच्या डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशन्स पेंडिंग होत्या आणि त्यामुळे आम्ही निर्णय करू शकलो, त्यामुळे या आधारावर आमदारांची आमदारकीच अजून नक्की झालेली नाही, त्यामुळे त्या आधारावर निर्णय घेणं निवडणूक आयोगाने हे चुकीचं आहे असं कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणू शकतो. परंतु हे केवळ महाराष्ट्राच्या आमदारांबाबत आहे. आपण इथे दुसरा मुद्दा लक्षात घ्यायला हवा की नागालँड असेल किंबहुना इतर राज्यांमध्ये जे आमदार होते त्या आमदारांमध्ये मेजॉरिटी आमदारांनी अजित पवार गटालाच पाठिंबा दिला होता आणि तिथे कोणत्याही स्वरूपाचा वाद हा विधानसभा अध्यक्षांकडे किंवा त्यांच्या लोकसभा अध्यक्षांकडे सचिवालयाकडे पोहोचला नव्हता. लोकसभा सचिवालयाकडे पोहोचलाय परंतु इतरत्र पोहोचला नव्हता अनेक विधानसभांमध्ये. त्यामुळे या आधारावरती शरद पवारांची बाजू पुन्हा कमकुवत ठरू शकते. दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या सगळ्यात जास्त पारड्यात वजन टाकणारी गोष्ट कोणती ठरली असेल तर ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या खटल्यातील निकालपत्र. ज्या निकालपत्राने हे सांगितलं की जरी आमदार अपात्रतेची कारवाई प्रलंबित असेल तरी सुद्धा निवडणूक आयोगाने समांतरपणे आपले सिंबल म्हणजे नाव पक्षाचं आणि पक्षाचं चिन्ह
हे कोणाला दिलं गेलं पाहिजे याविषयीचा निर्णय केला जाऊ शकतो। आणि त्यावेळेसचं जे जजमेंट होतं त्यात सुप्रीम कोर्टाने जो शब्द वापरला होता तो म्हणजे बेस्ट सुटेड टेस्ट, आतापर्यंत निवडणूक आयोगाला उपलब्ध असलेला जो सर्वाधिक योग्य घटनात्मक मार्ग असेल असे पेच प्रसंग सोडवण्याचा तो त्यांनी वापरावा। आणि स्वाभाविक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट सादिक अली प्रकरणातलं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल लॉ आहे, त्या कॉन्स्टिट्यूशनल लॉचं पालन हे निवडणूक आयोगाला करणं बंधनकारक आहे। त्याच वेळी त्यांना सुभाष देसाई विरुद्ध प्रधान सचिव जी शिवसेना एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे हा जो वादाची केस होती त्या केसमधील जजमेंटचाही विचार करावा लागेल। परंतु ती केस विधानसभा अध्यक्षांना जास्त डायरेक्शन्स देणारी आहे, निवडणूक आयोगाला मात्र त्यात खूप कमी डायरेक्शन्स दिले गेलेले आहेत प्रत्यक्षात, आणि अध्यक्षांना मात्र बरेच डायरेक्शन्स दिले गेलेत। त्यामुळे निवडणूक आयोगाने कसं व्हायला हवं किंवा असं होऊ नये इतकं म्हणणं या पुढे जाऊन सुप्रीम कोर्टाने मग ते कसं करायचे हे सुद्धा थेट सांगायला हवं होतं। परंतु सादिक अली जजमेंट सुप्रीम कोर्टाने ओव्हररूल केलं नाही आणि त्यांनी कुठेही सुभाष देसाई विरुद्ध प्रधान सचिव या प्रकरणामध्ये हे सांगितलंही नाही की तुम्ही निवडणूक आयोगाने नेमकं काय करायचंय आणि कसा निर्णय करायचा आहे। त्यामुळे या सगळ्याच्या आधारे सध्या निवडणूक आयोगाने ट्रिपल टेस्ट ॲप्लिकेबल केली आहे आणि त्या ट्रिपल टेस्टनुसार सर्वात शेवटची जी तिसरी टेस्ट आहे त्यानुसार लोकप्रतिनिधी अजितदादा पवार यांच्यासोबत जास्त असल्यामुळे त्यांचा गट जिंकलेला आहे। सध्या त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि चिन्ह सुद्धा मिळाले। आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयावर। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा। आवडला असल्यास लाईक जरूर करा। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।